नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नॉन लिनियर इक्वेशन जे काही तुम्ही रिड्यूस करू शकता लिनियर इक्वेशन मध्ये ते कसे सॉल्व्ह करायचे ते या लेक्चर मध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर पहा, हे टायटल बघा काय आहे, इक्वेशन दॅट कॅन बी ट्रान्सफॉर्म. सगळेच इक्वेशन आहेत जे ठराविक इक्वेशन आहेत तुम्ही ट्रान्सफॉर्म करू शकता कशामध्ये, इन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये. ठीक आहे, दोन व्हेरिएबल मध्ये आणि ते लिनियर असेल याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म करू शकता. असेच इक्वेशन आपण काय करणार आहे, कसे सॉल्व्ह करायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता जसं की हे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे बोर्डवरती, 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 7, 3/x प्लस 5/y इज इक्वल टू 5. हे लिनियर आहे का? डेफिनेटली नाही, कारण याची एक्स आणि जे व्हेरिएबल आहेत एक्स आणि वाय यांची पॉवर काय आहे, -1 होईल. बरोबर आहे. आता हे लिनियर आहेत का नाही ते आपण कसे ओळखायचे, हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहेत. व्हिडिओ नंबर 1 मध्ये तुम्ही पाहू शकता कसे ओळखायचे, कोणतं इक्वेशन लिनियर आहे कोणतं इक्वेशन लिनियर नाहीये ते ओळखायचे. आता सगळेच नॉन लिनियर, आता यांना जे लिनियर नाहीत आपण त्यांना ब्रॉडली काय म्हणणार आहे, नॉन लिनियर इक्वेशन. सगळेच नॉन लिनियर इक्वेशन तुम्ही लिनियर करून सोडवू शकतो का? तर नाही. एक ठराविकच तुम्ही याचे सोडवू शकता. जे असे इक्वेशन सोडवायचे तुम्हाला नॉन लिनियर की ते लिनियर मध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता आणि देन त्याचं आपण सोल्युशन फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे, तर आता बोर्डवरती तुम्हाला मी एक नॉन लिनियर इक्वेशन दिले जे लिनियर नाहीत, पण आपण ते काय करू शकतो, लिनियर करून कसे सोडवायचे ते पाहूया. ठीक आहे, तर आता बघा, दोन्ही इक्वेशन मध्ये हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिले. दोन्ही इक्वेशन मध्ये बघा, फर्स्ट टर्म जी काय आहे ते 4/x, सेकंड काय आहे 1/x. त्याच्यानंतर सेकंड टर्म काय आहे 5/y, 5/y. हे कॉन्स्टंट. ठीक आहे, या फॉर्मॅट मध्ये दिलेले आहे. तर काय करायचं, हे इक्वेशन मॉडिफाय करून तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल काय करणार, या पद्धतीने लिहू शकता. 4/x ला तुम्ही 4 × 1/x लिहू शकता. त्याच पद्धतीने 5 × 1/y या पद्धतीने लिहू शकता इज इक्वल टू 7. त्याच पद्धतीने सेकंड इक्वेशन कसं लिहू शकता तुम्ही, 3/x ला तुम्ही काय करणार आहे, 3 × 1/x या पद्धतीने लिहा, प्लस 5 × 1/y या पद्धतीने तुम्ही इक्वेशन असे रिड्यूस करू शकता. आता रिड्यूस काय करायचं, आता दोन्ही मध्ये बघा, फर्स्ट इक्वेशन मध्ये जो व्हेरिएबल आहे ते सेम दिसतात का तुम्हाला, सेम दिसतात. मग काय करायचं आहे तुम्ही की हे जे सेम, आता 1/x आपण इक्वेशन मध्ये दिसते, 1/x आपण इक्वेशन मध्ये दिसते, 1/y आपण इक्वेशन मध्ये दिसते आणि 1/y आपण इक्वेशन मध्ये दिसते, सेम पॅटर्न दिसतोय. तर काय करायचं, याला तुम्ही एक नवीन व्हेरिएबल असाइन करायचा. नवीन व्हेरिएबल काय करायचं, असाइन करायचं. सपोज आपण काय म्हणू, लेट 1/x ला मी m म्हणतो, m हा व्हेरिएबल असाइन केला आणि 1/y जे आहे इक्वेशन मध्ये तुमच्या, त्याला n हा व्हेरिएबल असाइन केला. तर हे इक्वेशन रिड्यूस कसे होतील, हे इक्वेशन तुमचे या पद्धतीने रिड्यूस होईल. 4m 1/x च्या ठिकाणी काय लिहिणार तुम्ही m आणि 1/y च्या ठिकाणी काय लिहायचं आहे तुम्हाला n. तर हे दोन्ही इक्वेशन रिड्यूस कसे होतील, 4m प्लस 5n इज इक्वल टू 7. आणि सेकंड इक्वेशन कसं रिड्यूस होईल, 3m प्लस 5n इक्वल्स टू 5. आता हे जे रिड्यूस कन्वर्ट केलेले इक्वेशन्स तुम्ही बघा, 1/x च्या ठिकाणी 5 पुटअप केलं मी m, 1/y च्या ठिकाणी काय पुटअप केलं, n पुटअप केलेलं आहे. तर हे इक्वेशन तुम्हाला आता कसे दिसतात, m आणि n व्हेरिएबल तुम्ही न्यू व्हेरिएबल असाइन केले. आता हे इक्वेशन तुम्हाला कसे मिळाले, लिनियर मध्ये मिळाले. आता तुम्ही बघू शकता m ची पॉवर किती आहे 1, या ठिकाणी n ची पॉवर किती आहे 1. तर हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल तुम्ही कन्वर्ट केले इक्वेशन. आता हे इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे, तुमच्यापाशी 3 मेथड्स आहेत. कोणकोणत्या 3 मेथड्स आहेत, एलिमिनेशन मेथड आहे, त्याच्यानंतर क्रॅमर्स रूल मेथड आहे आणि ग्राफिकल मेथड पण तुम्ही पाहिलेली आहे. त्याच्यानुसार याच्यावर तुम्ही काय करू शकता, सोल्युशन काढू शकता. कोणत्याही मेथड तुम्ही सोल्युशन काढलं तरी त्याचा आन्सर काय येणार आहे, सेमच येणार आहे. बरोबर. तर आता पहा, हे आता तुम्ही काय करायचे, हे तुम्ही इक्वेशन सॉल्व्ह केले कुठल्याही 3 मेथड पैकी हे इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्हाला काय भेटणार, m ची एक व्हॅल्यू मिळेल आणि n ची एक व्हॅल्यू मिळेल. आता काय करायचं आहे, m ची व्हॅल्यू आणि n ची व्हॅल्यू मिळाली, पण तुम्हाला इक्वेशन ओरिजिनल इक्वेशन कशात होतं, x आणि y मध्ये. तर तुम्ही काय करणार, हा m तुम्हाला माहिती आहे, m इज इक्वल टू आपण काय सबस्टिट्यूट केलंय x. तर तुम्ही m इज इक्वल टू काय करणार 1/x, तर x इज इक्वल टू काय होईल 1/m. म्हणजे m तुम्ही याच्यावर फाइंड केला तर इथे पुट करा, तुम्हाला x व्हेरिएबल मिळेल. त्याच पद्धतीने n काय सबस्टिट्यूट केलेलं आहे तुम्ही 1/y पुटलं, y साठी तुम्ही n सबस्टिट्यूट केलाय. पण तुम्हाला ओरिजिनल इक्वेशन मध्ये x आणि y व्हेरिएबल आहे, m आणि n हे व्हेरिएबल तुमच्या ह्याच्या सिम्प्लिफाय करण्यासाठी, हे इक्वेशन सोडवण्यासाठी तुम्ही असाइन केलेले आहेत. पण आन्सर जे फायनल असेल तुमचं x आणि y व्हेरिएबल मध्ये असलं पाहिजे. ठीक आहे, मग आता हे याच्यावरून y व्हेरिएबल तुम्ही कसं फाइंड आउट करणार, 1/n या पद्धतीने तुम्ही काय करणार, y व्हेरिएबल फाइंड आउट करणार. आणि या पद्धतीचे इक्वेशन्स जे काही सुरुवातीला नॉन लिनियर होते पण त्याला तुम्ही काय केले, लिनियर मध्ये ट्रान्सफॉर्म करून सॉल्व्ह केले आणि ओरिजिनल परत काय केले, जे तुम्ही नवीन व्हेरिएबल असाइन केलेले आहेत ते ओरिजिनल व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट केले. जसं तुम्ही सबस्टिट्यूशन केले त्याच्यानुसार तुम्ही काय केले, कन्वर्ट केले
आणि तुम्हाला जे ओरिजिनल इक्वेशन होतं त्याचे एक्स एंड वाय मध्ये ते इक्वेशन तुम्ही काय करा सॉल्व्ह करा. आता तुम्ही याच्यात महत्त्वाचं काय तर बघा, जेव्हा तुम्ही सबस्टिट्यूट करणार एन बाय एन जो रेषा असेल नेहमी ही काळजी घ्यायची, काय काळजी घ्यायची की डिनॉमिनेटर तुमचा काय झाला एन ची व्हॅल्यू 0 जर आली तर हे इक्वेशन काय होईल फर्दर डिनॉमिनेटर मध्ये 0 येता कामा नये हे जरा काय केअरफुली घ्यायचं. आपण ते कंडिशन बघू. आता या केस मध्ये तुम्हाला येणार नाहीये बट इन केस आलीच त्यावेळेस आपल्याला ते जरा बघावं लागेल काय. ठीक आहे, तर आता आपण काय करूया, तुमचा जो प्रॅक्टिस सेट आहे 1.4 त्याचे एक्झाम्पल्स स्टार्ट करूया. मला वाटतं 4 एक्झाम्पल आहेत त्याच्यात, वन बाय वन मी काय करतो सॉल्व्ह करतो. ठीक आहे, ठीक आहे, आता मी चालू करेन. त्याची नेक्स्ट जी स्लाइड असेल ती कशाची असेल, एक्सरसाइजची तुमची असेल. ओके, ओके, प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये क्वेश्चन काय आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन आणि तुम्हाला हे दोन इक्वेशन आहेत. आता बघताच समजते की हे लिनियर तर नाहीये, म्हणजे लिनियर टू नॉन लिनियर इक्वेशन आहे त्याचं आपण म्हणू. आता हे लिनियर मध्ये कन्वर्ट करता येतील का पहा. पहिली टर्म मध्ये 1/x आहे, इथं पण 1/x आहे, तर 2/x आहे, हा 8/x आहे, म्हणजे डिनॉमिनेटरला xच आहे, डिनॉमिनेटरला yच आहे, डिनॉमिनेटरला xच आहे, डिनॉमिनेटरला yच आहे. त्यामुळे आपण नवीन व्हेरिएबल असाइन करू शकतो. आता आपण हे कसं सॉल्व्ह करायचं ते पहा. सोल्युशन फर्स्ट ऑफ ऑल काय देणार तुम्ही, सोल्युशन गिवन काय दिलेले आहे तुम्हाला 2/x प्लस मायनस 3/y इक्वल्स टू 15 आणि सेकंड इक्वेशन काय दिले तुम्हाला 8/x. आपण काय करूया यांना कन्वर्ट करूनच लिहूया. ह्या इक्वेशनला मी असं लिहू शकतो का 2 इंटू 1/x मायनस 3 इंटू 1/y इक्वल्स टू किती 15 आणि या इक्वेशनला मी काय करतो 1 असं मानतो. सेकंड इक्वेशन काय दिलंय तुम्हाला 8/x प्लस 5/y इक्वल्स टू 77 दिलेलं आहे. या इक्वेशनला मी कन्वर्ट या पद्धतीने करतो 8 इंटू 1/x प्लस 5 इंटू 1/y इक्वल्स टू 77. हे इक्वेशन नंबर काय असेल तुमचं 2 नंबरचं इक्वेशन असेल. आता आपल्याला माहित आहे की हे लिनियर इक्वेशन तर नाही, आपल्याला लिनियर बनवणार. कसे बनवणार, आता जे तुम्हाला पॅटर्न बघा 1/x आपण इक्वेशन मध्ये 1/x आपण आता एक तुम्ही व्हेरिएबल नवीन व्हेरिएबल याला तुम्ही असाइन करा. मी काय करतो लेट 1/x ला m हा व्हेरिएबल असाइन करतो आणि सेकंड व्हेरिएबल कोणता आहे, या ठिकाणी 1/y आहे, या ठिकाणी 1/y आहे. सेकंड व्हेरिएबलला मी 1/y ला n हा नवीन व्हेरिएबल असाइन करतो. ठीक आहे, मग देअरफॉर इक्वेशन 1 आणि 2 बिकम्स कसे येतील, इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 बिकम्स. मग इक्वेशन 1 अँड 2 कसे तुम्हाला मिळतील, इक्वेशन 1 कसे भेटेल बघा 1/x च्या ठिकाणी काय टाकायचं m आणि 1/y च्या ठिकाणी काय टाकायचं n. तर इक्वेशन कसे मिळतील 2m मायनस 3n इक्वल्स टू 15. या इक्वेशनला तुम्ही काय म्हणायचं 3 नंबरचं इक्वेशन म्हणा. आणि इक्वेशन 2 मध्ये चेंजेस कसे होतील बघा 8m 8 इंटू 1/x ला m मानले 1/y ला n मानले प्लस 5n इक्वल्स टू किती होईल 77. हे इक्वेशन नंबर तुम्ही काय म्हणा त्याला इक्वेशनला तुम्ही इक्वेशन नंबर 2 म्हणायचं. आता हे इक्वेशन तुमचे लिनियर आहे. हे सॉल्व्ह कसे करायचे ते आपण 1 बाय 1 पाहूया. ठीक आहे, आता हे इक्वेशन कसे सॉल्व्ह होते ते पहा. आता हे इक्वेशन मध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करतो व्हेरिएबल चेक करतो. त्याच्यानंतर आता तुम्ही कोणत्याही मेथडने सॉल्व्ह करू शकता, पण तुम्ही कोणत्याही मेथडने इक्वेशन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. डिटर्मिनंट मेथड यूज करा किंवा एलिमिनेशन मेथड तुम्ही यूज करून हे इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर आपण कोणती मेथड यूज करूया या केसमध्ये मला वाटतं आपण डिटर्मिनंट मेथड यूज केली तरी चालू शकते किंवा एलिमिनेशन जर करायचं असेल मेथड यूज तर आपल्याला व्हेरिएबलचे कोएफिशियंट जे आहेत ते सेम करून घ्यावे. कोणत्या तरी एका व्हेरिएबलचे कोणत्या करूया, मला वाटतं m चे करणे जरा बेनिफिशियल होईल. काय करावं लागेल, इथं 8 आहे तर इथं पण 8 मिळण्यासाठी इक्वेशन 3 ला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल तर 4 ने मल्टिप्लाय करावं. ती गोष्ट आपण करून घेऊया. काय करणार मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 4 वी गेट. मग आता इक्वेशन 3 ला मी 4 ने मल्टिप्लाय केलं इक्वेशन कसं तयार होईल 4 into 2 8m minus 4 into 3 12n is equal to 4 into 15 60. हे तुम्हाला नवीन इक्वेशन मिळालं. या इक्वेशनला मी कोणतं इक्वेशन मिळालं बघा, इक्वेशन 1 2 3 आणि हे इक्वेशन काय असेल तुमचं 4. तर हे इक्वेशन काय करूया आपण या इक्वेशनला 5 नंबर असं देऊया. ठीक आहे, तर आता पहा
इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 कोणता कोएफिशियंट सेम आहे? एमचा कोएफिशियंट सेम आहे. तर त्याच्यानंतर आपण त्याचे साइन्स बघतो. याचे साइन काय प्लस, याचे साइन आहे प्लस, तर काय करणार याचे सबट्रॅक्शन करणार. मग काय करूया 4 मधून 5 नंबरचं इक्वेशन काय करू आपण सबट्रॅक्ट करूया. मग कसं लिहिणार हे? सबट्रॅक्टिंग इक्वेशन 5 फ्रॉम इक्वेशन 4 वी गेट. काय मिळते बघा आपण. सबट्रॅक्शन करण्यासाठी इक्वेशन 4 अगोदर लिहून घेऊया. 8m 4 मधून 5 वजा करतो आपण. 8m plus 5m equals to 77 minus 8m minus 12m equals to 60. ठीक आहे. तर आता पहा 8m कॅन्सल होईल. आता या निगेटिव्ह साइनमुळे याचे साइन्स काय होतील? चेंज होतील. ठीक आहे. हे प्लस मायनस आहे ते प्लस होईल, प्लस आहे ते मायनस होईल. ठीक आहे. तर 8m मायनस 8m कॅन्सल होईल. 5m मायनस 12m म्हणजे टोटल किती होतील? 17m. 5m अधिक सॉरी m लिहिलेलं आहे n पाहिजे. 5n प्लस 12n म्हणजे 5 आणि 12 टोटल किती झाले? 17m. 77 मायनस 60 किती होईल? 17च होईल. मग याच्यावरून तुम्हाला n किती मिळेल? n इक्वल्स टू 70/17 म्हणजे 1 मिळेल का? ठीक आहे. मी एक स्टेप वाढवतो इथं. 17/17 म्हणजे n ची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला? 1. आता आलेली n ची व्हॅल्यू आपण काय करूया? 4 किंवा 5 मध्ये पुटअप करू शकताय. आपण कोणत्या इक्वेशन मध्ये पुटअप करूया? 5 नंबर मध्ये पुटअप करूया. काय होते बघूया. देअरफॉर पुट n इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 5 वी गेट. आपल्याला काय मिळेल? 8m minus 12 into 1 यांची व्हॅल्यू किती आहे? 1 equals to 60. Therefore 8m equals to 60 plus 12 हा मायनस तिकडं होईल प्लस 8m equals to किती होईल? 72. तर m is equal to किती होईल? 72/8. तर m ची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला? m equals to तुम्हाला मिळाला 8 9 are 72. m ची व्हॅल्यू किती मिळाली? 9 मिळाली. m ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? 9 ही मिळालेली आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर m मिळाला, n मिळाला, तर सोल्युशन तुम्हाला m आणि n पाहिजे आहे का? नाही. तर ओरिजिनल इक्वेशन काय आहे? x आणि y मध्ये आहे. तर x आणि y चे आन्सर्स माहित पाहिजे. बट मी या ठिकाणी लिहितो बट 1/x इज इक्वल टू काय आहे? m. तर m इज इक्वल टू काय आहे? 1/x. m इज इक्वल टू काय आहे? 1/x. त्याच्यावरून x इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला? 1/m मिळेल. बरोबर आहे. या ठिकाणी लिहितो, जागा आहे या ठिकाणी लिहितो बट m इज इक्वल टू काय आहे? 1/x आणि n इज इक्वल टू काय आहे? 1/y आहे. हे आपण व्हेरिएबल आपण असाइन केलेले आहे ऑलरेडी. तर आता पहा m आणि x ची व्हॅल्यू काढायची. m ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे. m किती काय काढलेलं आहे तुम्ही? 9 इक्वल्स टू काय? 1/x. या ठिकाणी किंवा या पद्धतीने सॉल्व करा तुम्ही. हा x इकडे मल्टिप्लाय करा, m इकडे डिवाइड करा. म्हणजे x इज इक्वल टू काय होईल? 1/m. या पद्धतीने y इक्वल्स टू काय होईल? 1/n. त्याच्यावरून x इज इक्वल टू किती मिळतोय तुम्हाला? 1/m. 1/m. तर हे तुमचं x व्हेरिएबलचा आन्सर मिळेल. आणि y व्हेरिएबल किती मिळते? y इक्वल्स टू 1/n. 1/n. n किती आहे? 1. तर y इक्वल्स टू तुम्हाला किती मिळाला? 1. देअरफॉर सम अप करा फायनल आन्सर. रिक्वायर्ड सोल्युशन x, y इक्वल्स टू 1/9, 1. हे तुम्ही या पद्धतीने सॉल्व करा. आता हे बेसिकली स्टेप्स काय केलेत त्या पहा. हे दिलेले इक्वेशन लिनियर नव्हतं. ते लिनियर करण्यासाठी आपण काय केले? नवीन व्हेरिएबल असाइन केले. असाइन केल्यानंतर एक तुम्हाला नवीन व्हेरिएबल मधलं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल तुम्हाला मिळाले. हे सॉल्व केलं आपण एलिमिनेशन मेथडनं. तुम्ही ग्राफिकल मेथड काही पॉसिबल नाही, पण तुम्ही क्रॅमर्स रूल मेथड यूज करून जरी सॉल्व केलं तर तुम्हाला हेच आन्सर मिळतील. मग काय केले तुम्ही? m आणि n मध्ये तुम्हाला इक्वेशन नवीन मिळालेलं होतं, तर तुम्ही m आणि n व्हेरिएबल फाइंड आउट केले. पण तुम्हाला ओरिजिनल इक्वेशन x आणि y मध्ये दिलं होतं, पण तुम्ही काय केलं? x आणि y मध्ये त्याचं आन्सर्स मिळवले. ते तुमचं काय असेल? फायनल जे सोल्युशन असेल ते ओरिजिनल इक्वेशनचं सोल्युशन असेल. ठीक आहे. ओके, थँक्यू. त्याच्यानंतर आपण काय पाहणार आहोत? तर सेकंड जे क्वेश्चन आहे तो पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही काय करा? या स्क्रीनशॉट याचा घेऊ शकता. ओके.
तर प्रॅक्टिस सेट 1.4 मधील सेकंड क्वेश्चन काय दिलं बघा तुम्हाला 10/x + y + 2/x - y = 4 आणि सेकंड इक्वेशन काय दिलं 15/x + y - 5/x - y = -2 इक्वेशन दिलेलं आहे. आता तुम्हाला हे लिनियर तर नाही हे समजलेलं आहे. तर आता काय करायचे तुम्ही नवीन व्हेरिएबल असाइन करू शकता का बघा. फर्स्ट टर्म मध्ये इथं x + 1/x + y दिसते तुम्हाला. या ठिकाणी पण डिवाइड x + y दिसते, या ठिकाणी x - y दिसते, या ठिकाणी x - y दिसते. म्हणजे m आणि व्हेरिएबल m आणि n व्हेरिएबल तुम्ही या ठिकाणी असाइन करू शकता. तर आता आपण सोल्युशन बघा कसं लिहिणार. सोल्युशन गिवन काय आहे पहिले इक्वेशन काय दिले तुम्हाला 10x + y + 2/x - y = 4 हे इक्वेशन दिले. ते मॉडिफाय करून तुम्ही असं लिहा 10 * 1/x + y प्लस 2 * 1/x - y = 4. या इक्वेशनला तुम्ही काय म्हणणार इक्वेशन नंबर 1 म्हणा. सेकंड इक्वेशन काय दिले तुम्हाला 15/x + y - 5/x - y = -2. इक्वेशनला तुम्ही काय म्हणणार सॉरी इक्वेशनला याला मॉडिफाय करूया जरा. याला मॉडिफाय कसं करणार 15 * 1/x + y minus 5 into 1/x minus y equals to minus या इक्वेशनला तुम्ही काय म्हणा इक्वेशन नंबर 2 म्हणा. आता तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता न्यू व्हेरिएबल कसे सबस्टिट्यूट करणार लेट m इक्वल्स टू तुम्ही काय सबस्टिट्यूट करा x plus y सबस्टिट्यूट करा आणि n इक्वल्स टू काय सबस्टिट्यूट करणार तुम्ही 1/x minus y सबस्टिट्यूट करा. मग इक्वेशन्स कशी येतील therefore इक्वेशन 1 and इक्वेशन 2 becomes इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 कसे तयार होतील मग इक्वेशन 1 तुम्हाला असं मिळेल 1/x + y च्या ठिकाणी काय लिहायचं आहे m आणि 1/x - y च्या ठिकाणी काय लिहायचं आहे तुम्हाला n लिहायचं. मग इक्वेशन्स कसे मिळतील 10m + 2n = 4 हे इक्वेशन तुमचं नवीन जे तयार झालं त्याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. 4 नंबरचं इक्वेशन आता 4 नंबरचं इक्वेशन या 2 नंबरपासून मिळेल. कसं मिळेल 15m हे 1/x + y ला m म्हटलंय -5 * 1/x - y ला तुम्ही n म्हटलेला आहे इक्वल्स टू काय -2 हे इक्वेशन नंबर तुमचं 4 भेटेल. ते इक्वेशन तुमचं काय भेटेल 4 नंबरचं इक्वेशन तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. आता दोघांचे कोएफिशियंट बघा याचं किती आहे या ठिकाणी किती आहे फर्स्ट 3 नंबरच्या इक्वेशन मध्ये m चा कोएफिशियंट 10 नाही सेम नाही ते इक्वेशन 3 आणि 4 जर तुम्ही पाहिले तर कोणत्याही व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम नाही. आता काय करावं लागेल आपल्याला कोएफिशियंट सेम करावं लागेल. पण मी आता हे जे अप्रोच आहे हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे त्यासाठी मी अप्रोच यूज करतो डिटर्मिनंटचा. कशाचा यूज करतो डिटर्मिनंट मेथड मी या ठिकाणी यूज करतो. नाव आपण काय करणार फर्स्ट ऑफ ऑल डी कॅल्क्युलेट करून घेऊया. डी कसा करून घेतो डी आपण काय असतो कोएफिशियंटचा डिटर्मिनंट असतो 10 15 2 -5 हा तुमचा काय डी. आता लक्षात द्या मी हा क्रॅमर सोडूनच का प्रेफर केलं तर इथं मला कोएफिशियंट सेम करायला 2-3 स्टेप वाढल्या असत्या. त्या अवॉइड करण्यासाठी बघा जे नंबर्स आहेत ते पण काय छोटे नंबर्स आहेत इझिली मी कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणून मी प्रेफर काय करतो या केसमध्ये क्रॅमर सोल्व्ह मेथड प्रेफर करतो. तुम्ही पण या पद्धतीने तुम्ही एलिमिनेशनला जरी सॉल्व्ह केलं तरी पण तुम्हाला काय येणार आहे त्याचे आन्सर्स येणारच आहे. ठीक आहे. मी प्रेफर काय केलेले आहे क्रॅमर सोल्व्ह. आता ह्या ठिकाणी याचा डिटरमिनंट काय येतो पहा 10 * -5 10 * -5 मायनस मिडल साइन मायनस असेल 15 * 2 15 * 2 याचा आन्सर किती येते -5 * 10 -50 15 * 2 -30 ओव्हरऑल आन्सर किती आलं -80 तुम्हाला आन्सर मिळाला. डीचा आन्सर किती भेटलं तुम्हाला -80 तुम्हाला आन्सर मिळालेला आहे. नाव आता काय करायचं आपण नाव तुम्ही कोणता नाव आता काय करणार आहे तुम्ही dm फाइंड करायचं. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे dm कसा फाइंड करणार जे m व्हेरिएबलचे कोएफिशियंट आहे ते रिप्लेस करायचे कॉन्स्टंट. कॉन्स्टंट कोण आहे 4 आणि -2. सेकंड कोएफिशियंट ॲज इट इज विथ n चे त्याचा डिटरमिनंट आहे तो फाइंड आउट करून घे. त्याचा डिटरमिनंट किती 4 * -5 -2 * -2 त्याचा आन्सर किती मिळते बघा 4 * -5 -20 मायनस इंटू मायनस हे प्लस होईल 2 * 2 4 होईल. त्याचा आन्सर किती आलं -16. dm किती मिळाला तुम्हाला -16 हा मिळालेला आहे. त्याच्यानंतर आता मी dn कॅल्क्युलेट करून घेतो. तुम्हाला क्रॅमर सोल्व्ह मेथड माहित आहे. dn कसं कॅल्क्युलेट करणार
जे n चे n व्हेरिएबल जे कोएफिशियंट आहेत ते रिप्लेस करा कॉन्स्टंटने, m चे ॲज इट इज ठेवायचे. m चे काय आहे 10 आणि 15 m चे कोएफिशियंट आहे. n चे कोएफिशियंट 2 आणि -5 रिप्लेस करायचं कॉन्स्टंटने 4 आणि -2. हा डिटरमिनंट फाइंड आउट करूया. 10 × -2 -4 × 15. तर ह्यांचंच काय मिळते बघा. ह्यांचं भेटेल -20 हे -60 विच इज इक्वल टू किती भेटेल -80. हा तुमचा काय असेल dn असेल. हा काय असेल dn असेल. ठीक आहे. नाव बाय क्रॅमर्स रूल. बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल काय दिलेला आपल्याला, जर m व्हेरिएबल फाइंड आउट करायचं असेल तर कसं करणार, dm बाय d करून, आणि n व्हेरिएबल कसा फाइंड आउट करणार तुम्ही dn बाय d करून. ठीक आहे. यामध्ये यांच्या व्हॅल्यूज तुम्हाला आता डायरेक्टली मिळतील. dm किती आलेला आहे -16 डिवाइडेड बाय d किती काढलेला आपण -80, म्हणजे हे मायनस मायनस प्लस होईल. 16 × 16 16×85 म्हणजे फायनल आन्सर 1/5 मिळेल. ठीक आहे. सेकंड केस मध्ये पहा, dm किती आहे -80, d किती आहे -80, त्याचा आन्सर किती आहे +1. पण m आणि n तुमचे सोल्युशन्स आहेत का, तर नाही. तुम्हाला व्हेरिएबल काय दिले x आणि y, तर x आणि y मध्येच तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. नाव आता काय करणार, बट m इज इक्वल टू काय आहे, m इज इक्वल टू काय आहे 1/x + y, आणि n इज इक्वल टू काय आहे 1/x - y. ते तुम्ही ऑलरेडी पुट अप केलेलं आहे. तर याच्यावरून x + y किती मिळेल तुम्हाला 1/m एवढा मिळेल, आणि x - y किती मिळेल तुम्हाला 1/8. इकडे मल्टिप्लाय केले बिना वाढला तर इकडे तर तो काय मल्टिप्लाय, इकडे मल्टिप्लाय तो झाला डिवाइड. असं लक्षात ठेवलं तरी इज इक्वल टू साइनचे ट्रान्सफॉर्मेशन आहे तिथे अप्लाय करून आपण हे इक्वेशन्स मिळवतो. x + y इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला 1/m, x - y किती मिळालं तुम्हाला 1/n. ठीक आहे. त्याच्यावरून तुम्हाला x + y किती मिळालेला आहे, x + y 1/m, हे 1/m, m किती मिळाले 1/5, तर काय भेटेल 1/1/5, आणि x - y किती मिळेल तुम्हाला 1/n. 1/n किती आहे 1/1. मग तुम्हाला नवीन जे आन्सर्स मिळाले ते काय मिळाले बघा, x + y इक्वल्स टू, हा डिवाइडचा डिवाइड कुठं जाईल न्यूमरेटरला जाईल. तुम्हाला आन्सर काय मिळेल x + y = 5. या इक्वेशनला इक्वेशन नंबर आपण आता हे x आणि y मध्येच व्हेरिएबल, दोन व्हेरिएबल मिळतात आपल्याला. आता अगेन तुम्हाला इलिमिनेशन किंवा कुठल्याही मेथडने हे इक्वेशन सॉल्व्ह करावे लागते. तेव्हाच तुम्हाला x आणि y च्या मिळणार, कारण ऑलरेडी हे x + y च्या भाषेत आहे. डायरेक्टली x व्हेरिएबल पण तुम्हाला मिळणार नाही किंवा y व्हेरिएबल पण मिळणार नाही. तुम्हाला हे इक्वेशन परत लिनियर इक्वेशन तयार होईल. ते इक्वेशन तुम्हाला काय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे. तर ह्या इक्वेशनला किती म्हणजे 4 इक्वेशन झाले. हे इक्वेशन आपण काय मार्क करू, इक्वेशन नंबर 5 असं मी मार्क करतो. ठीक आहे. आणि x - y = 1 ला इक्वेशनला मी 6 नंबरचं इक्वेशन मार्क करतो. आता हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत, इझिली सॉल्व्ह करू शकता. काय करायचं तुम्ही डायरेक्टली ऍड करा. इक्वेशन ऍडिंग काय लिहिते बघा मी, ऍडिंग इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6 वेगळे. मग आपल्याला काय मिळेल ते पहा, x + y = 5 प्लस x - y = 1. ऍड केल्यावर हे होईल 2x आणि हे किती होईल 6. याच्यावरून x किती मिळतो तुम्हाला 6/2, म्हणजे x किती मिळाला 3 मिळालेला आहे. आलेले x तुम्ही या 5 किंवा 6 मध्ये कुठेही पुट करू शकता. पुट x = 3 इन इक्वेशन 5. 5 नंबरच्या इक्वेशन मध्ये हे पुट करूया. काय मिळते बघा, 3 + y = 5 हे इक्वेशन आहे. याच्यावरून y = किती भेटेल 5 - 3, मग y = किती भेटला 2 मिळालेला आहे. Therefore फायनल आन्सर आपण कसं लिहितो, therefore required solution x, y equals to x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 3 आणि y ची व्हॅल्यू किती आलेली आहे 2. हे तुमचं काय झालं सोल्युशन. बघा किती मोठं आहे. तीनदा आपण लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करतो या एक्झाम्पल मध्ये. पहिल्यांदा तुम्हाला दिलेलं लिनियर नव्हतं, लिनियर करण्यासाठी आपण नवीन व्हेरिएबल असाइन केले. त्यामुळे यांचे आन्सर आपण क्रॅमर्स रूलने फाइंड आउट केले. त्याच्यानंतर आपल्याला ओरिजिनल व्हेरिएबल मध्ये आन्सर नाही पाहिजे होतं, म्हणून आपण m ची जी ऑलरेडी व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केलेली ती रिसबस्टिट्यूट केली. त्याच्यावर x + y चं इक्वेशन तुम्हाला हे मिळालं, x - y चं इक्वेशन मिळालं. अगेन हे तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मिळाले. ते लिनियर इक्वेशन आपण अगेन एलिमिनेशन मेथड वापरून सॉल्व्ह केले, आणि तुम्हाला मग जे फायनल आन्सर भेटलं ते हे असेल.
ठीक आहे. या पद्धतीने आपण काय केलं, क्वेश्चन नंबर सेकंड सॉल्व्ह केलेला आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, क्वेश्चन नंबर थर्ड आणि क्वेश्चन नंबर फोर्थ पाहू. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही हा काय करा, आता मला जागा नाही म्हणून मी ऍडजस्ट करून असे बसवले त्या बोर्डवरती. ठीक आहे. तर व्यवस्थित दिसेल. याचा तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट घ्या, लिहून काढा. ठीक आहे. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 पाहूया. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 पहा काय आहे तो. 27 upon x minus y, 31 upon y plus 3 is equal to 85. 31 upon x minus y plus 27 upon y plus 3 is equal to 18. हे दोन इक्वेशन तुम्हाला दिले. हे आपण काय करूया, गिवन म्हणून घेऊ. सोल्युशन काय आहे, दिलेले इक्वेशन आपण नंबरिंग करून घेऊया. त्यांनी काय दिलेलं आहे, 27 upon x minus y plus 31 upon y plus 3 इक्वल्स टू किती आहे, 85. ठीक आहे. आणि सेकंड इक्वेशन काय दिले, याला तुम्ही या पद्धतीने माहित करून घ्या, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन येणार नाही. 1x minus y plus 31 into 1 upon y plus 3 equals to 85. इक्वेशनला तुम्ही काय म्हणता, इक्वेशन नंबर एक नंबरचं इक्वेशन म्हणून घ्या. सेकंड इक्वेशन काय असेल, काय दिले तुम्हाला, 31 upon x minus y plus 27 upon y plus 3 equals to 18. हे इक्वेशन मॉडिफाय करून असं लिहा, x minus y plus 27 into y plus 3 equals to 18. इक्वेशन बघा 2. आता व्हेरिएबल तुम्ही असाइन करून घ्या. कोणत्या व्हेरिएबल असाइन करून घ्या, m आणि nच करून घ्या, काय प्रॉब्लेम नाही आहे. किंवा a आणि b पण तुम्ही करू शकताय. तर m आणि n कसे असाइन होतील ते पहा. देअरफॉर किंवा लेट m इक्वल्स टू 1 upon x minus y असाइन करतो आणि n इक्वल्स टू मी काय करतो 1 upon y plus 3 हा व्हेरिएबल मी काय केलेला आहे, असाइन केलेला आहे. तर हे इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करतोय ते पहा. देअरफॉर इक्वेशन 1 and इक्वेशन 2 becomes, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 कसे मिळतात आपल्याला पहा. इक्वेशन 1 कसे मिळेल आपल्याला, 27m plus 31n equals to 85. इक्वेशन आहे इक्वेशन नंबर 3 म्हणून. इक्वेशन नंबर 2 कसं रिड्यूस होईल, 31m प्लस 27n इक्वल्स टू 80 आणि इक्वेशन नंबर 4. आता हे दोन्ही इक्वेशन जरा केअरफुली बघा. H2PL आहे, H2PL आहे, याचा अर्थ काय, ASA रूल हे इक्वेशन सोडवायचं. ASA रूल काय आहे, तर A म्हणजे ॲडिशन, S म्हणजे सबट्रॅक्शन, A म्हणजे ॲडिशन. या पद्धतीने आता इक्वेशन्स आपण सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा काय करणार, हे दोन्ही इक्वेशन ॲड करणार. ॲडिंग इक्वेशन 3 and इक्वेशन 4 काय होईल, 27m plus 31n equals to 85 plus सेकंड इक्वेशन काय आहे, 31m plus 27n equals to 18. हे ॲडिशन आपण करूया. हे किती होईल, 58m होईल. हा किती होईल, 58n होईल. हा किती होतोय पहा, 5 आणि 9 13 14, 5 आणि 9 14, कॅरियरला 1 आणि 16 आणि 17, 174 होईल. किती होईल, 174 होते. याच्यातून कॉमन काय निघतंय, 58 कॉमन निघेल. तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, m प्लस n इक्वल्स टू 174. त्याच्यावरून m प्लस n इक्वल्स टू काय, 174 डिवायडेड बाय 58 किती मिळेल तुम्हाला. याच्यावरून तुम्हाला m प्लस n ची व्हॅल्यू किती मिळते ते पहा. 58 3s are 174 असते. किती असते, 58 3s are 174. तुम्ही करू शकता. हे काय 50 3s are 150 आणि 8 3s are 24. तर टोटल किती होईल, तर 174 होईल. त्यामुळे डायरेक्ट काय करणार तुम्ही, 58 3s are किती होईल, 174. तर याचा आन्सर किती, 3. m प्लस n किती आला, 3. त्या इक्वेशनला आपण एक नंबर दिला. हे इक्वेशन नंबर काय दिला, इक्वेशन नंबर 5. इक्वेशनला काय दिला, इक्वेशन नंबर आपण काय करणार आहे, 5 हे दिले. ठीक आहे. तर आता पहा, नाव आता काय करणार आहे, एएससी रूल पद्धतीने आता या दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्शन कशी करायची, 4 मधनं 3 वजा करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 4 वी गेट. मग आपल्याला काय मिळते, इक्वेशन 4 मधनं इक्वेशन 3 वजा करणार आहे. इक्वेशन 4 काय आहे, 31m
plus 27n equals to 89 minus 27m plus 31n equals to 85. हे क्वेश्चन सबस्ट्रॅक्ट केलं किती मिळते बघा. हे किती भेटेल 4m, हा किती भेटेल, हा मायनस होईल, हा मायनस होईल, हा मायनस होईल, सगळ्याच साइन्स काय होतील मायनस होते. हा काय भेटेल मायनस 4m इक्वल्स टू हा काय भेटेल 4. कॉमन काय निघत आहे याच्यातून, तर 4 कॉमन निघत आहे, ब्रॅकेटमध्ये m मायनस m राहील इज इक्वल टू 4. त्याच्यावरून m मायनस n ची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटली, डायरेक्टली 4/4 1 मिळेल. या इक्वेशनला तुम्ही काय म्हणायचं, इक्वेशन नंबर 6 म्हणा. इक्वेशनला काय म्हणणार तुम्ही, इक्वेशन नंबर 6 म्हणा. आता हे 5 आणि 6 नंबरचं इक्वेशन एएसए रूलने सॉल्व्ह करतोय ना आपण. एएसए रूल हे इक्वेशन एच2पीला पॅटर्न बघा. तर आता हे सोडवलं कसं, पहिल्यांदा ऍडिशन केली दोन इक्वेशनची, नंतर त्याच दोन इक्वेशन सबट्रॅक्शन केली. आता याच्यामुळे तुम्हाला दोन नवीन इक्वेशन मिळाले, 4 5 आणि 6. त्या दोन्ही इक्वेशनची काय करायचे, आता ऍडिशन करायचे. मग ऍडिशन करून घेऊया. ऍडिंग इक्वेशन 5 and इक्वेशन 6. मग इक्वेशन 5 आणि 6 चे ऍडिशन करूया. m plus n equals to 3 plus m minus n equals to 1. ठीक आहे. ऍड केले m plus n किती होईल 2m plus n minus n कॅन्सल होईल. 3 plus 1 किती होईल 4. त्याच्यावरून तुम्हाला m किती मिळेल 4/2. म्हणजे m चे आन्सर्स किती भेटले 2. m किती मिळाला 2 मिळाला. आता आलेले m तुम्ही काय करणार, पुट अप करणार. इक्वेशन 3 मध्ये 5 मध्ये पुट करूया. m इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 5 वी गेट. मग आपल्याला काय मिळते ते पहा. 5 नंबरचं इक्वेशन काय आहे, 2 प्लस n इक्वल्स टू 3. n इक्वल्स टू काय होईल 3 मायनस 2. n इक्वल्स टू किती होईल 1. n ची व्हॅल्यू किती मिळाली 1 मिळाली. m आणि n मध्ये तुम्हाला आन्सर पाहिजे काय नाही, x आणि y मध्ये पाहिजे, तर रिसब्स्टिट्यूशन आपल्याला वापरावं लागेल. बट m इज इक्वल टू काय आहे 1 अपॉन काय पुट केले आपण x मायनस y आणि n इज इक्वल टू काय 1 अपॉन y प्लस 3. 1 अपॉन y प्लस 3. त्याच्यावरून पहा काय होतं ते m इज इक्वल टू काय x मायनस y इक्वल्स टू काय मिळेल 1/m. त्याच्यावरून x मायनस y ची व्हॅल्यू किती भेटते, m ची व्हॅल्यू किती आली 2, तर m ची व्हॅल्यू 2 आली, तर हे काय भेटेल 1/2. इक्वेशन तुम्हाला मिळालेलं आहे. इक्वेशनला तुम्ही काय म्हणा, इक्वेशन नंबर 5 6. तर इक्वेशनला आपण 7 नंबरचं इक्वेशन असं म्हणूया. किती नंबरचं म्हणणार 7 नंबरचं इक्वेशन. त्याच्यावरून n बघा y प्लस 3 इक्वल्स टू काय होईल 1/n होईल. ठीक आहे. देअरफॉर y प्लस 3 इक्वल्स टू n ची व्हॅल्यू किती आहे n. देअरफॉर y इक्वल्स टू किती मिळते बघा 1 मायनस 3. y इक्वल्स टू किती भेटेल -2. y ची व्हॅल्यू किती मिळाली -2 तुम्हाला मिळालेली आहे. यांची व्हॅल्यू 1 पुट केल्यानंतर त्याच्यानंतर आपण काय करणार, हे आलेली y ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट अप करा. पुट y इक्वल्स टू -2 इन इक्वेशन 7. मग इक्वेशन 7 मध्ये ती व्हॅल्यू पुट अप करूया. x मायनस -2 इक्वल्स टू 1/2 म्हणजे x प्लस 2 इक्वल्स टू 1/2 होईल. याच्यावरून x इज इक्वल टू 1/2 मायनस 2 होईल. याच्यावरून x किती मिळेल, क्रॉस मल्टिप्लाय करा 1 मायनस 4 डिवाइड बाय 2. याच्यावरून x ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला -3/2. x किती मिळाला -3/2. x मिळाला, y मिळाला. हे फायनल आन्सर तुम्ही काय करा समअप करा. देअरफॉर रिक्वायर्ड सोल्युशन इज इक्वल टू, रिक्वायर्ड सोल्युशन जे असेल तर तुम्ही या भाषेत लिहा. रिक्वायर्ड सोल्युशन x, y इक्वल्स टू x ची व्हॅल्यू किती आलेली आहे तुमची, x ची व्हॅल्यू आलेली -3/2 आणि y ची व्हॅल्यू किती आलेली -2 ही आलेली. या पद्धतीने आपण हे काय केलं, इक्वेशन सॉल्व्ह केले. काय होतंय बघा, भरपूर सॉल्व्ह करावं लागतं. क्वचितच एक्झामला विचारलं गेलेलं आहे. आय थिंक मला वाटतं हे एक्झाम मध्ये विचारलेलं नाही आहे अजूनपर्यंत. कोणत्याही पेपरमध्ये विचारलं गेलेलं नाही. तर बघा तरी पण आपण बघूया. हे दिलेले आहेत तुम्हाला इक्वेशन्स. नॉन लिनियर होते, आपण त्यांना लिनियर करण्यासाठी व्हेरिएबल असाइन्स केले. व्हेरिएबलमध्ये मिळाले ते व्हेरिएबल आपण सॉल्व्ह करून व्हेरिएबल चार्जेस मिळते. बट परत ते आलेले व्हेरिएबल आपण ओरिजिनल इक्वेशन साठी आपण जे सबस्टिट्यूशन केले त्याच्यामध्ये रिसब्स्टिट्यूट केले. त्याच्यानंतर तुम्हाला x आणि y मध्ये जे काही तुम्ही आन्सर काढले ते या पद्धतीने काढलेले आहे. ठीक आहे. तर याचा काय करा, स्क्रीनशॉट घ्या. याच्यानंतरचं जे लास्ट एक्झाम्पल आहे मी लगेच सॉल्व्ह करून घेतो. तोपर्यंत हा काय करून घ्या तुम्ही, स्क्रीनशॉट घ्या. ओके. प्रॅक्टिस सेट 1.4 मधील हे शेवटचं एक्झाम्पल बघा. 4th नंबरचं काय आहे ते गिवन सोल्युशन सॉल्व्ह करूया आपण. सोल्युशन गिवन काय दिलं ते इक्वेशन तुम्हाला 1 अपॉन 3x प्लस y प्लस 1 अपॉन 3x मायनस y इक्वल्स टू 3/4. या इक्वेशनला आपण काय करूया, इक्वेशन नंबर 1 म्हणूया.
इक्वेशन नंबर 2 काय दिलेलं आहे बघा, 1/2 इंटू 3x प्लस वाय मायनस 1/2 इंटू 3x मायनस वाय इक्वल्स टू -1/8. हे इक्वेशन नंबर 2 म्हणूया आपण. ठीक आहे, या इक्वेशनला आपण काय करूया, 2 नंबरचं इक्वेशन म्हणूया. ठीक आहे, आता हे इक्वेशन काय करायचं, जरा मॉडिफाय करूया आपण आणि काय करूया, आपला व्हेरिएबल हे नॉन लिनियर इक्वेशन आहे, तर यांना काय करावं लागेल, फर्स्ट ऑफ ऑल आपण यांना लिनियर बनवूया. कसं लिनियर बनवणार, लेट व्हेरिएबल असाइन करतो, m इज इक्वल टू 3x प्लस वाय, इथं पण आहे, त्याला आपण काय करूया, m व्हेरिएबल असाइन करूया 3x प्लस वाय. 1/3x प्लस वाय ला m व्हेरिएबल असाइन केलाय आणि n व्हेरिएबल कशाला असाइन करतोय तो पहा, 1/3x मायनस वाय ला n व्हेरिएबल मी काय करतो, असाइन करतो. मग इक्वेशन 1 व 2 कसे रिड्यूस होतील, इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 बिकम्स, कसे येतील, मग कसे बनतील आपले इक्वेशन 1 अँड 2, तर m प्लस इक्वेशन 1 कसं बनते बघा, m 1/3x प्लस वाय ला आपण m म्हटलंय, 1/3x मायनस वाय ला आपण n म्हटलेलं आहे, प्लस n इक्वल्स टू 3/4. हे इक्वेशन म्हणले, याला इक्वेशन नंबर आपण काय करूया, 2 नंबरचं इक्वेशन तो. इक्वेशन 2 कसं बिकम, सॉरी 2 ऑलरेडी दिलेलं आहे, इक्वेशन नंबर आपण 3 म्हणूया याला. इक्वेशन 2 कसं रिड्यूस होईल, 1/2m मायनस 1/2n इक्वल्स टू -1/8. हे इक्वेशन नंबर तुमचं 4 असेल. आता तुम्ही हे इक्वेशन डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता, पण आता हा डिवाइडचा 4 प्रॉब्लेम करतोय, तर डिवाइडचा 8 प्रॉब्लेम करतोय, तर इक्वेशन 2, 3 आणि 4 ला आपण काय कशाला मल्टिप्लाय करू, 4 आणि 8 ला. एका स्टेप मध्ये मी दोन्ही पण स्टेप करतो. कसे करतोय ते बघा, मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 4, इक्वेशन 3 ला कशाला मल्टिप्लाय करायचं आहे, बाय 4 अँड इक्वेशन 4 बाय 8. तर काय इक्वेशन मिळतात बघा आपल्याला, 8 न 4 न मल्टिप्लाय केलं 3 ला, तर काय मिळेल, 4m प्लस 4n इक्वल्स टू, हा डिवाइडचा 4 निघून जाईल, काय राहील फक्त 3. या इक्वेशनला आपण 5 नंबरचं इक्वेशन दिलं, नंबर दिला त्याला. आता 4 नंबरचं इक्वेशन कसं तयार होतंय बघा, 8 न मल्टिप्लाय केल्यावर 8/2 म्हणजे काय होईल, 4m, 8/2 काय झालं, 4n इक्वल्स टू 8 कॅन्सल होईल, फक्त काय राहील -1. इक्वेशन नंबर 6 नंबरचं इक्वेशन आपल्याला मिळालं. आता हे 2 इक्वेशन लिनियर इक्वेशन मिळाले बघा, 2 व्हेरिएबल मधलं आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये. तर आता काय करूया, हे 2 इक्वेशन ऍड करूया. ऍडिंग इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6, हे दोन्ही इक्वेशन मी काय करतो, ऍड करतो. इक्वेशन 5 नंबरचं काय आहे, 4m प्लस 4n इक्वल्स टू 3 आणि ऍड कशात करायचं आपल्याला, इक्वेशन 6 मध्ये 4m मायनस 4n, इक्वेशन काय मिळत, हे -1. आता आपण हे सॉल्व्ह करूया. काय होतंय बघा, ह्याच्यात 4m प्लस 4m 8m होईल, 4n मायनस 4n निघून जाईल, इक्वल्स टू 3 मायनस 1 किती होईल, 4 होईल. मग याच्यावरून m किती भेटेल, 4/8, इकडे मल्टिप्लाय डिवाइड झाला, मग याच्यावरून काय झालं, m किती मिळाला, 1/2. इक्वेशन तुम्हाला m किती मिळाला, 1/2. आलेली m ची व्हॅल्यू काय आहे, 1/2. कशात पुट करूया, पुट m इज इक्वल टू 1/2 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करूया, 3 नंबरच्या इक्वेशन मध्ये पण तुम्ही पुट करू शकता, 4 मध्ये पुट करू शकता, 5 मध्ये, 6 मध्ये, तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही इथं पुट करू शकता. मी काय करतो, 5 नंबर मध्ये पुट करतो. काय होते बघ, इक्वेशन 5 मध्ये पुट करतो. मग काय होईल, इक्वेशन 4 इंटू m ची व्हॅल्यू किती आहे, 1/2 प्लस 4n इक्वल्स टू 3. हे किती होईल, 2 प्लस 4n इज इक्वल टू 3. 4/2 म्हणजे 2 मिळेल. ठीक आहे, मग हा 2 तिकडे पाठवा, 4n इक्वल्स टू काय होईल, 3 मायनस 2, तर n इक्वल्स टू काय होईल, 4n इक्वल्स टू काय होईल, 1. मग याच्यावरून n इक्वल्स टू काय होईल, 1/4. n किती मिळाला तुम्हाला, 1/4 मिळाला. पण m आणि n आन्सर आहेत तर तुमचे नाही, x आणि y मधील आन्सर आहे. तर त्याच्यावरून बट m इज इक्वल टू काय आहे, 1/3x प्लस y, 1/3x प्लस y. देअरफॉर 3x प्लस y इक्वल्स टू काय होईल, 1/m होईल. मग याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येते बघा, देअरफॉर 3x प्लस y इक्वल्स टू 1/m, m किती आहे, 1/2, 1/1/2. लक्षात घ्या, इथं पुट अप करताना व्यवस्थित केअरफुली पुट करायचं. हा 1/डिनॉमिनेटरचा सिम्प्लिफाय करताना काय होईल, न्यूमरेटर मध्ये जाईल, म्हणजे 3x प्लस y इक्वल्स टू तुम्हाला काय भेटेल, 2. हे एक न्यू इक्वेशन भेटलं. या न्यू इक्वेशनला एक नंबर द्या. किती नंबर देणार तुम्ही, आता ऑलरेडी तुम्ही
6 नंबर पर्यंत आलेलं आहे. 7 नंबरचं इक्वेशन याला नंबर द्या. 7 नंबर त्याला आपण काय देऊया, नंबरिंग करूया. त्याच पद्धतीनं नाव एन बरोबर तुम्ही काय सबस्टिट्यूट केलेलं आहे, 1/3x मायनस वाय सबस्टिट्यूट केले. 1/3x मायनस वाय सबस्टिट्यूट केलेला आहे. मग याच्यावरून तुम्हाला 3x मायनस वाय काय भेटेल, 1/n भेटेल. त्याच्यावरून 3x मायनस वाय यांची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. यांची व्हॅल्यू किती आहे, 1/4. 1/1/4. परत अगेन तो न्यूमरेटर मध्ये तो शिफ्ट होईल डिनॉमिनेटर. 3x मायनस वाय किती मिळेल, 4. हे इक्वेशन तुमचं किती असेल, 8 नंबरचं इक्वेशन. आता 7 नंबरचं इक्वेशन आणि 8 नंबरचं इक्वेशन अगेन तुम्हाला दोन व्हेरिएबल मध्ये इक्वेशन मिळालं. परत ते काय करायचं, सॉल्व्ह करायचं. कसे सॉल्व्ह करणार, डायरेक्ट ऍड करा, तुम्हाला आन्सर्स इझिली मिळतील. ऍडिंग इक्वेशन, आता हे सोडवले तुम्हाला माहित आहे ऑलरेडी, आपण भरपूर एक्झाम्पल याच्यातले सोडवले, त्यामुळे मी काय करतो, हे फास्ट घेतो. एलिमिनेशन सॉल्व्ह करायचं बेसिकली. काय करूया, ऍड करूया. 3x प्लस वाय इक्वल्स टू 2 प्लस 3x मायनस वाय इक्वल्स टू काय होईल, 4. ऍड केल्यावर 3x किती होईल, 6x होईल. प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होईल. 2 प्लस 4 6 होईल. त्याच्यावरून x किती मिळाला तुम्हाला, 6/6 म्हणजे x किती भेटला, 1. आलेला x तुम्ही कशात पुट करणार, पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करूया, 7 नंबरच्या इक्वेशन मध्ये पुट करा. काय मिळेल बघा, 3 × 1 प्लस वाय इक्वल्स टू 2. देअरफॉर हा 3 × 1 किती, 3 होईल. तिकडे गेल्यावर मायनस होईल. y इक्वल्स टू काय होईल, 2 - 3. म्हणजे याच्यावरून y किती मिळाला तुमचा, -1 मिळालेला आहे. देअरफॉर आता तुमचं फायनल सोल्युशन इथं येतो. देअरफॉर रिक्वायर्ड सोल्युशन काय झालं, x, y इक्वल्स टू x ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 1 आणि y ची व्हॅल्यू किती आहे, -1. हे तुमचं काय असेल, फायनल सोल्युशन असेल. बघा मी कसं सॉल्व्ह केलेलं आहे. फर्स्ट नॉन लिनियर इक्वेशन होते, त्यांना लिनियर करण्यासाठी आपण एक नवीन व्हेरिएबल असाइन केले. व्हेरिएबल असाइन केल्यामुळे आपल्याला परत काय झालं, हे इक्वेशन जे नॉन लिनियर ते कन्वर्ट झाले लिनियर मध्ये. त्याच्यानुसार आपण m आणि n च्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. पण आपल्याला ओरिजिनल x आणि y चे आन्सर्स पाहिजे होते. परत आपण काय केलं, रिसबस्टिट्यूशन केलं. रिसबस्टिट्यूशन केल्यामुळे x आणि y मधले तुम्हाला दोन लिनियर इक्वेशन परत मिळाले तुम्हाला. आणि ते दोन लिनियर इक्वेशन आपण सॉल्व्ह केले आणि x जे आणि y चे जे आन्सर्स पाहिजे होते आपल्याला ते हे मिळालेले आहे. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये एवढेच. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन जे आहे त्याचे ऍप्लिकेशन पाहणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही सॉल्व्ह करून स्वतः प्रॅक्टिस करा घरी. त्याच्यानुसार काही डाऊट असतील तुम्हाला तर कमेंट सेक्शन मध्ये, याच्यात काय डाऊट असतील तुम्हाला तर तुम्ही काय करा, कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. ठीक आहे. ओके, थँक्यू.